नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहतात बीज टंका. पैसा पुराण या आपल्या विशेष बिझनेस बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, पैसा कमवणं जितकं महत्त्वाचं आहे तितकंच महत्त्वाचं आहे कमवलेल्या पैशाचं योग्य व्यवस्थापन करणं. अनेकदा आपण गुंतवणुकीच्या नव्या संधीचा शोध घेत असतो. शेअर बाजार, म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट, FD, बॉन्ड्स अशा अनेक पर्यायाबद्दल चर्चा होत असते. मात्र भारतात एक अशी संपत्ती आहे जी जवळपास प्रत्येक कुटुंबाकडे आहे, पण तिच्याकडे गुंतवणूक म्हणून फार कमी लोक पाहतात. आणि ती संपत्ती म्हणजे सोने. भारतीय संस्कृतीत सोन्याला केवळ दागिन्याचं किंवा प्रतिष्ठेचं स्थान नाही, अनेक कुटुंबांसाठी ते संकटातील आधार आहे, पुढच्या पिढीसाठी वारसा आहे आणि आर्थिक सुरक्षिततेचं कवच आहे. शेकडो वर्षापासून भारतीयांनी सोन्यावर विश्वास ठेवला आहे. आर्थिक मंदी असो, महागाई असो, युद्धजन्य परिस्थिती असो किंवा जागतिक संकट असोत, सोन्याने अनेकदा गुंतवणूकदारांचा विश्वास टिकवून ठेवला आहे. पण आजचा प्रश्न असा आहे की आपल्या घरातील तिजोरीतील किंवा बँकेच्या लॉकरमध्ये पडून असलेले सोनं खरंच आपल्यासाठी काम करतं का, की ते फक्त पडून आहे? जर हेच सोनं आपल्याला नियमित उत्पन्न देऊ लागलं तर? जर सोनं केवळ किंमत वाढण्याची वाट न पाहता दरवर्षी उत्पन्न निर्माण करू लागलं तर? याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी एक नवी संकल्पना सध्या चर्चेत आहे आणि ती म्हणजे गोल्ड लीजिंग. आजच्या विशेष भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत गोल्ड लीजिंग म्हणजे नेमकं काय, त्याचे फायदे आणि धोके कोणते आहेत, भारताकडे किती सोनं आहे, RBIचा सोन्याचा साठा किती आहे, सोन्याच्या किमतीचा इतिहास काय सांगतो, चांदीचे भविष्य काय आहे, गोल्ड ETF का लोकप्रिय होत आहे आणि पुढील दशकात मौल्यवान धातूंची अर्थव्यवस्था कोणत्या दिशेने जाऊ शकते. चला तर मग सुरुवात करूया आजच्या बुलेटिनला. भारतातील प्रत्येक घरात सोनं हे केवळ दागिने किंवा परंपरेचा भाग नसून आर्थिक सुरक्षिततेचं प्रतीक मानलं जातं. जागतिक गोल्ड काउन्सिलच्या अंदाजानुसार भारतीय कुटुंबांकडे 25,000 टनाहून अधिक सोनं आहे. हे प्रमाण इतके आहे की अनेक देशांच्या केंद्रीय बँकांच्या साठ्यापेक्षा देखील ते अधिक आहे. पण या सोन्याचं एक वास्तव्य आहे, यातील बहुतांश सोनं हे निष्क्रिय आहे. ते कोणतेही उत्पन्न निर्माण करत नाही, त्यावर व्याज मिळत नाही, ते कोणताही रोख प्रवाह निर्माण करत नाही, ते पडून असतं. आणि याच ठिकाणी गोल्ड लीजिंगची संकल्पना महत्त्वाची ठरते. गोल्ड लीजिंग म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या मालकीचं सोनं एखाद्या ज्वेलरला, रिफायनरला किंवा अधिकृत वित्त संस्थेला ठराविक कालावधीसाठी वापरण्यास देणं आणि त्या बदल्यात परतावा मिळवणं म्हणजेच गोल्ड लीजिंग. याची तुलना आपण घर भाड्याने देण्याची करू शकतो. जसं घर भाड्याने दिल्यावर दरमहा भाडं मिळतं, तसं सोनं ठराविक कालावधीसाठी वापरण्यास दिल्यावर व्याज किंवा परतावा हा मिळू शकतो. अनेक ज्वेलर्सना व्यवसायासाठी सतत सोन्याची गरज असते. नवीन दागिने तयार करायचे असतात, ऑर्डर्स पूर्ण करायचे असतात, स्टॉक राखावा लागतो. अशा वेळी प्रत्येक वेळी बाजारातून मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करण्यापेक्षा ते लीजवर घेणं त्यांच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतं. यामुळे त्यांचा भांडवली खर्च हा कमी होतो, तर दुसरीकडे सोन्याचा मालक अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकतो. समजा एखाद्या व्यक्तीकडे 100 ग्रॅम सोनं आहे, त्याने ते एका वर्षासाठी लीजवर दिलं, त्या बदल्यात त्याला ठराविक टक्के वार्षिक परतावा मिळू शकतो. मुदत पूर्ण झाल्यानंतर सोनं किंवा त्या समतुल्य मूल्य परत मिळू शकते. ही संकल्पना जगातील अनेक देशांमध्ये अनेक वर्षापासून अस्तित्वात आहे, मात्र भारतामध्ये ती अजूनही प्रारंभिक टप्प्यात आहे. पण इथेच एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर ही संकल्पना इतकी चांगली असेल तर प्रत्येक जण त्यामध्ये सहभागी का होत नाही? याचं उत्तर आहे जोखीम. आता पाहूया गोल्ड लीजिंगचे फायदे. सर्वात महत्त्वाचा आणि मोठा फायदा म्हणजे निष्क्रिय संपत्ती उत्पन्न देऊ लागते. सामान्यतः सोन्यात गुंतवणूक केल्यानंतर नफा मिळवण्यासाठी किंमत वाढण्याची वाट पाहावी लागते. मात्र गोल्ड लीजिंगमध्ये किंमत वाढीबरोबरच नियमित उत्पन्नाची संधी ही निर्माण होते. म्हणजेच डबल फायदा. किंमत वाढल्यास भांडवली नफा आणि लीजिंगमधून अतिरिक्त उत्पन्न. दुसरा फायदा म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला होणारा लाभ. भारतातील हजारो टन सोनं जर आर्थिक प्रवाहात आलं तर देशाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होऊ शकतं. दरवर्षी सोनं मोठ्या प्रमाणावर आयात होतं, यामुळे परकीय चलन हे बाहेर जातं. जर देशांतर्गत उपलब्ध सोने वापरात आले तर या समस्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकतं. तिसरा फायदा म्हणजे सोन्याचा अधिक कार्यक्षम वापर. जे सोनं वर्षानुवर्ष लॉकरमध्ये पडून असते ते उद्योग आणि उत्पादन प्रक्रियेत वापरले जाऊ शकते. मात्र प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात आणि गोल्ड लीजिंग देखील याला अपवाद नाही. सर्वात मोठी जोखीम म्हणजे काउंटर पार्टी रिस्क. म्हणजे ज्याला आपण सोनं दिलं आहे ती संस्था आर्थिक अडचणीत आली तर, जर कंपनी बंद पडली तर, जर ज्वेलर दिवाळखोरीत निघाला तर, जर परतावा देण्यास असमर्थ ठरला तर,
अशा वेळी गुंतवणूकदार अडचणीत येऊ शकतो। याशिवाय भारतातील अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म अद्याप पूर्णपणे नियमनबद्ध नाहीत, म्हणून कोणत्याही योजनेत सहभाग होण्यापूर्वी संस्थेची विश्वासार्हता, आर्थिक स्थिती, विमा संरक्षण, करारातील अटी आणि नियामक मंजुरी तपासणे अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो, गोल्ड लिझिंग समजून घेताना भारताच्या सोन्याच्या संपत्तीचं एक चित्र समजून घेणं देखील आवश्यक आहे, कारण भारताकडे असलेला सोन्याचा साठा हा जगभरातील अर्थतज्ञांसाठी अभ्यासाचा विषय आहे। भारतीय समाजात सोनं हे बचतीचा सर्वात लोकप्रिय माध्यम आहे। लग्न समारंभ, धार्मिक परंपरा, सामाजिक प्रतिष्ठा, आर्थिक सुरक्षा या सर्व कारणामुळे भारतीय कुटुंबियांनी दशकानुदशक सोनं खरेदी केलं आहे। आज अंदाजे 25 टनाहून अधिक सोनं भारतीय घरांमध्ये असल्याचं मानलं जातं। काही अंदाज तर 30,000 टनाचा अंदाज व्यक्त करतात आणि हा अंदाज फक्त घरांसाठीचा आहे। देवळातील सोन्याचा यामध्ये समावेश नाही। तर ही केवळ आकडेवारी नाही, ही भारताच्या आर्थिक सामर्थ्याची एक वेगळी बाजू आहे। आता वळूया RBI कडे। भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या काही वर्षात सोन्याच्या साठ्याबाबत महत्त्वपूर्ण धोरण अवलंबले आहे। पूर्वी मोठ्या प्रमाणात भारतीय सोनं हे परदेशी तिजोऱ्यांमध्ये ठेवले जात होते, मात्र बदलत्या जागतिक परिस्थितीत RBIने हे सोनं भारतात परत आणण्याची मोहीम वेगाने राबवली। 2025 ते 2026 या कालावधीत 104 मेट्रिक टन सोनं भारतात परत आणण्यात आलं। यामागे अनेक कारणे आहेत। जागतिक भूराजकीय तणाव, आर्थिक निर्बंधाचा धोका, चलन बाजारातील अस्थिरता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक सार्वभौमत्व मजबूत करण्याची गरज। जगातील अनेक केंद्रीय बँका सध्या सोन्याचा साठा हे वाढवत आहे, कारण सोनं हे कोणत्याही एका देशाच्या चलनावर अवलंबून नसलेलं सार्वत्रिक मूल्याचं साधन आहे। RBIच्या सोन्याच्या साठ्याचे मूल्य देखील 100 अब्ज डॉलरपेक्षा अधिक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातो। परकीय चलन साठ्यातील सोन्याचा वाटा देखील लक्षणीय वाढला आहे। आता प्रश्न असा आहे की इतकं महत्त्व असलेल्या सोन्याने गुंतवणूकदारांना किती परतावा दिला? चला पाहूया। 2015 मध्ये सुमारे 26,000 रुपये प्रति 10 ग्राम असलेलं सोनं 2026 मध्ये 1.5 लाख रुपयांच्या आसपास आहे, म्हणजे तब्बल 5 पट वाढ। अनेक पारंपरिक गुंतवणूक पर्यायापेक्षा अधिक मजबूत परतावा। याच कारणामुळे आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोनं सुरक्षित आश्रयस्थान म्हणून ओळखलं जातं। मात्र 2026 मध्ये सोन्याने केवळ वाढच दाखवली नाही, तर मोठी आर्थिक अस्थिरता देखील दाखवली। काही दिवसात मोठी वाढ, काही दिवसात मोठी घसरण। अमेरिकेची व्याजदर धोरणे, डॉलरची ताकद, पश्चिम आशियातील तणाव, रशिया-युक्रेन संघर्ष, कच्च्या तेलाच्या किमती या सर्व घटकांचा परिणाम सोन्यावर होताना दिसला। आता इथेच आणखी एक महत्त्वाचा विषय समोर येतो, तो म्हणजे चांदीचा, कारण भविष्यातील अर्थव्यवस्थेत चांदीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचं तज्ज्ञ सांगतात। सिल्वर हा केवळ मौल्यवान धातू नाही, तो औद्योगिक धातू देखील महत्त्वाचा आहे। सौर ऊर्जा प्रकल्प, इलेक्ट्रॉनिक वाहने, सेमीकंडक्टर, इलेक्ट्रॉनिक्स, वैद्यकीय उपकरणे अशा अनेक क्षेत्रामध्ये त्याचा वापर होतो। हरित ऊर्जेकडे जगाचा वाढता कल पाहता चांदीची मागणी ही भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे। जून 2026 मध्ये चांदीचा दर हा विक्रमी पातळीच्या जवळ पोहोचला। अनेक विश्लेषकांच्या मते पुढील दशकात चांदीची मागणी ही पुरवठ्यापेक्षा जास्त राहू शकते। म्हणूनच काही गुंतवणूकदार सोनं आणि चांदी या दोन्ही धातूंमध्ये संतुलित गुंतवणूक करण्याचा पर्याय निवडत आहेत। मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक म्हटलं की आता फक्त दागिने खरेदी करण्याचा काळ राहिलेला नाही। तंत्रज्ञानामुळे गुंतवणुकीचे स्वरूप हे पूर्णपणे बदलले आहे आणि इथेच येतो गोल्ड ETFचा विषय। गोल्ड ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड। हे फंड प्रत्यक्ष सोन्याच्या किमतीचा मागोवा घेतात। गुंतवणूकदार शेअर बाजाराच्या माध्यमातून त्यामध्ये गुंतवणूक करू शकतात। यामध्ये शुद्धतेची चिंता नसते, लॉकरचा खर्च नसतो, चोरीची भीती नसते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तरळता जास्त असते। जेव्हा हवे तेव्हा खरेदी आणि विक्री करता येऊ शकते। यामुळे तरुण गुंतवणूकदारांमध्ये गोल्ड ETFची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे। तथापि बाजारातील प्रत्येक साधनाप्रमाणे गोल्ड ETF मध्ये देखील चढ उतार हे होत असतात। सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाल्यानंतर नफा वसुली सुरू झाल्यास निधी बाहेर पडू शकतो, म्हणून दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे। दरम्यान भारत सरकारने देखील सोन्याच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत। आयात शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे। देशांतर्गत सोन्याचा वापर वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे। सॉवरिन गोल्ड बॉन्ड सारख्या योजना आणल्या गेल्या। गोल्ड मॉनिटायझेशन सारख्या उपक्रमांना चालना देण्यात आली आहे। यामागील उद्दिष्ट एकच आहे, देशातील निष्क्रिय सोनं आर्थिक व्यवस्थेत आणणे। आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, गुंतवणूकदारांनी नेमकं काय करावं? भौतिक सोनं, डिजिटल गोल्ड, गोल्ड ETF की गोल्ड लिझिंग? याचं एकच उत्तर नाही,
कारण प्रत्येक व्यक्तीची गरज ही वेगळी आहे. ज्यांना दागिन्यांचा वापर करायचा आहे त्यांच्यासाठी भौतिक सोनं हे योग्य आहे. ज्यांना सोय आणि पारदर्शकता हवी त्यांच्यासाठी गोल्ड ETF, ज्यांना लहान रकमेपासून सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी डिजिटल गोल्ड आणि ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात निष्क्रिय सोनं आहे त्यांच्यासाठी गोल्ड लिझिंग. मात्र कोणताही निर्णय घेताना जोखीम समजून घेणं अत्यावश्यक आहे. फक्त जास्त परताव्याच्या आशेने निर्णय घेऊ नका. संस्थेची विश्वासार्हता तपासा, नियामक चौकट समजून घ्या, कर परिणाम जाणून घ्या आणि आवश्यक असल्यास सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला आवश्यक घ्या. एकंदरीत पाहता सोनं हे केवळ तिजोरीत पडून राहणारे धातू राहिले नाही, ते आर्थिक प्रवाह निर्माण करणारी मालमत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. गोल्ड लिझिंग, गोल्ड ETF, डिजिटल गोल्ड आणि आधुनिक आर्थिक साधनामुळे सोन्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सध्या बदलत आहे. आगामी दशकात हजारो टन सोन्याला अर्थव्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्यात यश मिळाल्यास त्याचा फायदा केवळ गुंतवणूकदारांनाच नाही तर संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील होऊ शकतो. आणि म्हणूनच सोने हे फक्त दागिना नाही, फक्त परंपरा नाही आणि फक्त भावनिक गुंतवणूक नाही, तर ते भविष्यातील आर्थिक महाशक्तीचे एक साधन बनू शकते. दरम्यान आम्ही दिलेली ही माहिती केवळ शैक्षणिक आणि माहितीपर उद्देशासाठी आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणूक सल्ला नाही. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक उद्दिष्टांचा, जोखीम क्षमतेचा आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करून सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला आवश्यक घ्यावा. आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि बीज डंका चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कारण इथे मिळते केवळ बातमी नाही तर बातमीमागचं अर्थकारण, घडामोडींचं विश्लेषण आणि गुंतवणुकीच्या जगातील प्रत्येक महत्त्वाच्या बदलाचा सखोल वेध. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह, नव्या विश्लेषणासह, नव्या आर्थिक संधीसह आणि अर्थविश्वातील नव्या घडामोडीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिकदृष्ट्या सजग राहा. धन्यवाद.